आपण या सभेला प्रारंभ करावा. ठीक आहे विष्णुदेव. प्रथमतः उपस्थित सर्व देवगणाचे या इंद्र सभेमध्ये स्वागत आहे. समस्त देवगण हो, ही सभा घेण्याचे कारण म्हणजे या भूतलावरती मनुष्य भार युगानुगे वाढत राहिला तर या सृष्टीच्या प्रकृतीचा प्रकोप होण्याची संभावना वर्तवली जात आहे. त्यामुळे यावर विचार विनिमय करण्यासाठी या सभेचे आयोजन केले आहे. देवेंद्र, वैकुंठपती, सांब सदाशिव या त्रैलोक्यात पृथ्वीवरील मनुष्यभार फार वाढत चालला आहे. याच्यावरती हल काढण्याची नितांत गरज आहे. प्रश्न फार गंभीर आहे. या समस्येवर सर्व देवगणांनी मिळून उपाय शोधला पाहिजे. देवगण हो, याच्यावरती मी एक उपाय सुचवितो आणि तो म्हणजे या सभेमध्ये यमराज देखील आहे. त्यांच्यावरती आपण एक अशी कामगिरी सोपवू की त्याने तिन्ही लोकी प्राणहरण करणे म्हणजे आम्हा देवाचा मार्ग मोकळा होईल. देव हो, ही तर छान संकल्पना आहे व याला सर्व देवगणाची सहमती देखील आहे. यमराज, विष्णुदेवाने कथन केलेले विधान तुम्हाला मान्य आहे का? प्रथम देवांचा राजा इंद्र, सृष्टी विधाता ब्रह्मदेव, सृष्टीचे पालन करते विष्णुदेव आणि सदा कैलासावर ध्यानात मग्न असणारे सांब सदाशिव या समस्त देवगणास यमराजाचा सादर प्रणाम. देव हो, तिन्ही लोकी प्राण हरण करण्याची शक्ती तुम्ही मला बहाल केली, त्यामुळे मी खूपच धन्य आहे. प्रथम भूतलावर जाऊन तेथील वाढणाऱ्या असंख्य जीवांच्या पाप आणि पुण्याची गणना करून त्यांचे प्राण हरण करण्यास मी खूपच आतुर आहे. देव हो, भूतलावर मार्गस्थ होण्याची आज्ञा करावी. ठीक आहे यमराजा. देव हो, मी माझ्या कार्याच्या अंमलबजावणीसाठी भूतलावर मार्गस्थ होत आहे. समस्त देवगण हो, यमराज आपली कामगिरी कशी पार पाडतात ते आपण आपापल्या निवासस्थानी जाऊनच पाहूया. जय श्रीराम. त्या देवसभेत तिन्ही लोकी प्राण हरण करण्याचा मान मला मिळाला. त्या शक्तीच्या जोरावर असंख्य पापी जीवांचे प्राण हरण केले, परंतु आता नाही. आता प्रत्यक्ष देवांचेच प्राण हरतो आणि मग या साऱ्या ब्रह्मांडात सर्वश्रेष्ठ यमराज ही सृष्टी आता माझ्या मुठीत. या सृष्टीचा अधिपती राजा यम, यम सूर्यपुत्र यमराज. नारायण नारायण नारायण. तारे
तारही खेळता सूर हे गुंतले तारही खेळता सूर हे गुंतले ब्रह्मपुत्र नारद भ्रमणाची निघाले ब्रह्मपुत्र नारद भ्रमणाची निघाले ब्रह्मपुत्र नारद भ्रमणाचे निघाले ब्रह्मपुत्र नारद भ्रमणाचे निघाले भ्रमणाचे निघाले ब्रह्मपुत्र नारद भ्रमणाचे यमराजे तर फारच आनंद दिसत आहे कदाचित हेच आपल्या कळीचे कारण बनू शकते नारायण नारायण आणि त्यासाठी आपल्याला यमराजांची भेट घ्यावीच लागेल यमराजे या नारदाचा आपणास प्रणाम हे नारदा हे तुझ्या स्वागतासाठी स्वतः यमराजा उभा आहे यमराजे अशी कोणती घटना घडली आहे की आपण एवढे आनंदित आहात नारद मुनी या देव सभेत प्राण हरण करण्याचा मान मिळाला त्या शक्तीच्या जोरावर असंख्य पापी जीवांचे प्राण हरण केले परंतु आता नाही आता प्रत्यक्ष देवांचे प्राण हरतो आणि मग या ब्रह्मांडात सर्वश्रेष्ठ यमराज यमराजे जन्माला येणाऱ्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला मृत्यू हा येतोच आणि इंद्रसभेमध्ये मिळालेल्या मानाने देहभान विसरू नकोस नाहीतर त्यात तुझा नाश होईल नारायण नारायण या सृष्टीवर श्रेष्ठ होण्याची स्वप्ने पाहत आहे आणि तू हे काय अमंगल बोलत आहेस मनात आणले तर याच क्षणी नारदा याच क्षणी तुझे धरण करण्यास मागे पुढे पळा नाही परंतु नाही जा तुला जीवनदान देतो जाऊन सांग त्या इंद्राला की यमराज तुझ्यावर आक्रमण करत आहे मेघराज इंद्रदेव सावधान यमराजे तर फारच उन्मत्त झाले आहेत अरे वेड्या 84 दशलक्ष योनी बघून तुला मनुष्य जन्म मिळाला आणि इंद्रसभेमध्ये मिळालेल्या मानाचा अवस्थित ते वापर केलास त्याच तुझे फलित आहे नाहीतर तुझा नाशा अटळ आहे नारायण नारायण सर्वप्रथम देवाचे देव इंद्र यांना आपण सावध केले पाहिजे सोडून दे रे वेड्या
गर्व अभिमान सोडून दे रे वेडा गर्व अभिमान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान सोडून दे रे वेडा गर्व अभिमान सोडून दे वेडा गर्व अभिमान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान सोडून दे रे वेडा गर्व अभिमान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान सतत असते. रंबे तू तुझं नृत्य करेल प्रारंभ कर. याग सयामिओनी घुंगरू बांधू पाया याग याग सयामिओनी घुंगरू बांधू पाया होना तुरे धुंद झाली गया होना तू धुंद झाली गया धुंद झाली गया होना तू धुंद झाली गया घुंगरू बांधू पाया याग याग सयामिओनी घुंगरू बांधू पाया होना तुरे धुंद झाली गया होना तू धुंद झाली गया धुंद झाली गया होना तू धुंद झाली गया याग याग सयामिओनी घुंगरू बांधू पाया याग याग सयामिओनी घुंगरू बांधू पाया होना तू रे धुंद झाली गया होना तू धुंद झाली गया धुंद झाली गया होना तू धुंद झाली गया डफवाचे रंबासाचे डफवाचे रंबासाचे श्रम गाई वाया होना तू धुंद झाली गया श्रम गाई वाया होना तू धुंद झाली गया याग याग सयामिओनी घुंगरू बांधू पाया याग याग सयामिओनी घुंगरू बांधू पाया होना तू रे धुंद झाली गया होना तू धुंद झाली गया होना तू धुंद झाली गया इंद्रकाया दरबारी रम्याय सभानारी ओ रमणी मंडळी सारी हर्षली इंद्रपुरी डफवासी रंबासाची डफवासी रंबासाची श्रमदाई वाया होना तू धुंद झाली गया श्रमदाई वाया होना तू धुंद झाली गया याग याग सयामिओनी घुंगरू बांधू पाया याग याग सयामिओनी घुंगरू बांधू पाया होना तू रे धुंद झाली गया होना तू धुंद झाली गया धुंद झाली गया होना तू धुंद झाली गया हॅलो हॅलो
देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी, देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी, गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी, मी गातो मधुर स्वरानी गाणी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी, देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी, गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी, मी गातो मधुर स्वरानी गाणी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी, देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी, गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी, मी गातो मधुर स्वरानी गाणी. नारायण नारायण. अमरावतीवर तर फारच निरव शांतता पसरली आहे. कदाचित देवेंद्रांना पृथ्वी लोकावरती काय घडले आहे त्याची काहीच कल्पना नसावी. नारायण नारायण. आणि त्यासाठी प्रत्यक्ष इंद्रदेवची भेट घेऊया. नारायण नारायण. लाख ज्योती उधळीत होता आठवण, नित्य वाटे देवगणांना द्यावे आलिंगन. नारायण नारायण. देवेंद्रा या नारदात आपणास प्रणाम. ये नारदा ये, तुझी या स्वर्गलोकी म्हणजे प्रख्यात वैभवशाली अमरावतीमध्ये स्वागत आहे. काही विशेष वार्ता असेल तर लवकर कथन कर. नारायण नारायण. देवेंद्रा आपण अजून येते सांग. देवर्षी अशी कोणती अगणित घटना घडली आहे जी सांगण्यासाठी तुम्हाला इथेपर्यंत यावे लागले? नारायण नारायण. देवेंद्रा आपण सर्व देवगणांनी मिळून यमराजांना तिन्ही लोकी प्राणहरण करण्याचा मान दिला खरा, परंतु त्या मानाने उन्मत्त होऊन यमराजांनी तर पृथ्वीवरील असंख्य मनुष्य प्राणी आणि जीवजंतू यांना बंदिस्त केले आहे. आणि आता तर तो आपल्या या अमरावतीवरती स्वारी करून येणार आहेत. नारायण नारायण. देवर्षी स्वधर्मापेक्षा अपेक्षेला विकल्पे तू महात्ती धर्माद्रवी युद्धचे योग नक्षत्रीय असताना विद्येचे शास्त्र धर्मानुसार युद्धाला भिणे योग्य नाही. कारण क्षत्रियाला धर्मयुद्धावर दुसरे श्रेयस्कर असते काहीच नाही. देवर्षी तुम्ही खूप चांगली वार्ता सांगितली. तुम्ही निश्चिंतपणे या. नारायण नारायण. देवेंद्रांना तर आपण वेळीच सावध केले आहे. आता पाहूया उन्मत्त यमराजा आणि देवाचे देवेंद्र यांच्या युद्धामध्ये कोणाचा जय आणि कोणाचा पराजय होत होते. नारायण नारायण. जपुनी सावधरा रेंद्र देवा, जपुनी सावधरा. जपुनी सावधरा रेंद्र देवा, जपुनी सावधरा. जपुनी सावधरा रेंद्र देवा, जपुनी सावधरा.
यांचं सोड आता मला घेऊ दे सोड तुझी अमरावती जिंकल्याशिवाय मी रतून जाणार नाही. श्री रवळनाथ उत्साही तुझ्या अमरावती माझ्या स्वाधीन कर, तुझ्या अमरावती माझ्या स्वाधीन कर. तुझ्या अमरावती रक्ताचे पाठ वाहतील. देवेंद्र अजूनही विचार कर आणि रांगण सोडून दे. सूर्यपुत्र यमराज, सूर्यपुत्र यमराज. इंद्रा तुझी अमरावती माझ्या स्वाधीन कर, युद्ध कर आणि ते शक्य नसल्यास निघून जायचं. पूर्वी एक ध्यानात ठेव, तुला सारे देवाने मिळून देवांचा राजा घोषित केला आणि तुझ्या शिरावर चमचमणारा हा राजमुकुट आज मी साध्य केल्याशिवाय येथून जाणार नाही. अमरावतीमध्ये माझा प्राण आहे आणि तो तुला देणे म्हणजे संभव संभव तुझी अमरावती जिंकून येतेच आत्ताच्या आत्ता इंद्रा तुला संभव करून दाखवणार आहे. अरे यमराजा, क्रोधांध्राविधी समूह स्मृती विभ्रम स्मृती भंशाचा बुद्धिनाशात्मक प्रणयशती. क्रोधामुळे मूढपणा येतो, मूढपणामुळे सत्य स्मृती भ्रष्ट होते आणि अशा अहंकाराने तुला नाशिक आहे. अरे बस खूप झाला इंद्रा. काय सांगितोस अभिमान नासतो विद्यते भावना भाव विद्यते संतः. उभय रूपी दुष्टो नास्तत्व योस्तो दर्शवी. जे नाही ते आहे ते होत नाही, जे आहे ते नाही ते होत नाही. नाही व आहे या दोहोंचा अंत तत्वज्ञानी महापुरुषांनी पाहिला आहे. त्यामुळे युद्धाआधी जय पराजय ठरवणे यमराजाच्या तत्वज्ञानात बसत नाही. म्हणूनच म्हणतो इंद्रा, तुझ्या भाऊपाशात एवढे सामर्थ्य असेल तर स्वीकार युद्धाचे आव्हान. रणशिवान स्वीकार रणांगण. सूर्यपुत्र यमराज.
इंद्रदेव स्वीकार तुझ्या युद्धाचे आवाहन. सूर्यपुत्र यमराज, सूर्यदेव, सूर्यदेव, सूर्यदेव. इंद्राची अमरावती माझ्या स्वदेन. आता राहिला तो सत्यलोकी ब्रह्मदेव. ब्रह्मदेवा, तुझे सत्यलोकी राहणे या यमराजास पसंत नाहीये, तेव्हा सत्यलोकी ब्रह्मदेव वाचव तुझा सत्यलोक. ब्रह्मपुत्र मी नाव नारायण, देवरूप तुझे हे पाहिले. ब्रह्मपुत्र मी नाव नारायण, देवरूप तुझे हे पाहिले. गुण गाऊनी धुंद होऊनी मन हे मोहिले. गुण गाऊनी धुंद होऊनी मन हे मोहिले. ब्रह्मपुत्र मी नाव नारायण, तुझे भाईले. ब्रह्मपुत्र मी नाव नारायण, देवरूप तुझे भाईले. गुण गाऊनी गुण होऊनी मन हे मोहिले. गुण गाऊनी गुण होऊनी मन हे मोहिले. नाव नारायण, देवरूप तुझे हे पाहिले. ब्रह्मपुत्र मी नाव नारायण, देवरूप तुझे हे पाहिले.
दर्शन लाभे होता इच्छा फलप्राप्ती नारायण नारायण. पिताश्री या नारदात आपणास प्रणाम. आशीर्वाद असो. पुत्र नारद, तू आज या ब्रह्मांडात कोणती मला विशेष वार्ता दे, लवकर कथन कर. नारायण नारायण. पिताश्री आपण सर्व देवगणांनी मिळून इंद्र सभेमध्ये तिन्ही लोकी प्राणहरण करण्याचा मान यमराजांना दिला. परंतु त्या मानाने उन्मत्त होऊन यमराजांनी तर पृथ्वीवरील असंख्य मनुष्य प्राणी आणि जीवजंतू यांना बंदिस्त केले आहे. आणि त्यानंतर आता देवाचे देव इंद्र यांची अंबरावर देखील ताबीज केले आहे. आणि आता तो आपल्या या ब्रह्मांडावरती स्वारी करून येणार आहे. नारायण नारायण. पुत्र नारद, जातस हि ध्रुव मृत्युंदुर्व जन्म मृतस्तया तस्माद परिहारी नंतर सोचित महर्षी. कारण जो जन्माला आला त्याला मृत्यू, व ज्याला मृत्यू आला त्याला जन्म प्राप्ती निश्चित आहे. त्या यमराजाचे गर्वहरण निश्चितच होईल. तू चिंता करू नकोस. नारायण नारायण. आता पाहूया या सृष्टीचे ब्रह्मपिता निर्माते असून उन्मत्त यमराजाचा कसा काय पराभव करतात ते. नारायण नारायण. क्षणभंगुर हे दीन मानव करी सुखाचा शोध. हरिनाम विसरू नको रे, हरिनाम विसरू नको रे. क्षणभंगुर क्षणभंगुरे दीन मानवा करी सुखाचा शोध. हरिनाम विसरू नको रे, हरिनाम विसरू नको रे. विसरू नको रे, हरिनाम विसरू नको रे. सृष्टी रचिता ब्रह्मदेव तुझ्या सत्यलोकी येऊन हा सूर्यपुत्र यमराज युद्धाची घोषणा करत आहे. घोषणा. रामराज, इंद्र सगळ्यात मिळाल्या मानाने फार उन्मत्त झालंय. गर्व, माया, मोहाच्या विळख्यात दृष्टीहीन झाला आहे. अहंकार सोडून दे, यातच तुझा उद्धार आहे. हा ब्रह्मदेवा, तू नाभीपासून आकाश, मस्तकापासून स्वर्ग, पायापासून पृथ्वी, कानापासून वायू, साऱ्या सृष्टीची निर्मिती तू केली तू. परंतु त्यावरील असंख्य पापी जीवांच्या पाप आणि पुण्याची गणना करून त्यांचे प्राण हरण करण्याची शक्ती तुझ्या ठिकाणी नाही. ती शक्ती फक्त
या सूर्यपुत्र यमापाशी आहे तो तुझा सत्यलोक माझ्या स्वाधीन कर, अन्यथा स्वीकार माझ्या युद्धाचे आवाहन. रामराज, अजूनही विचार कर. हा ब्रह्मदेव तुला अभय द्यायला तयार आहे. ब्रह्मदेव, मला या सृष्टीवर श्रेष्ठ होण्याची इच्छा प्रकट झाली आहे आणि म्हणूनच तुझा सत्यलोक हस्तगत केल्याशिवाय यमराज येतो जाणार नाही. तर मग ब्रह्मदेव स्वीकार माझ्या युद्धाचे आवाहन. अजूनही विचार कर. अरे असूर्य पुत्र यमराज साऱ्या सृष्टीवर श्रेष्ठ होण्याची स्वप्ने पाहत आहे. अजूनही विचार कर. नाही तर तुला प्राण त्यागावे लागेल. इंद्राची अमरावती माझ्या स्वाधीन आहे. आता तुझा सत्यरूप माझ्या स्वाधीन. या सृष्टीवर यमराजाचे राज्य अजून विचार कर. सूर्यदेव, या तुझा पुत्राला शक्तीचे वरदान दे. ब्रह्मदेवा, तुझा अंत निश्चित आहे. युद्धात शरणागती. अरे हात सत्यलोक माझा झाला. ब्रह्मदेवाचा सत्यलोक माझ्या स्वाधीन. आता राहिले ते विष्णूचे वैकुंठ. हत्ती घोडे तलवार सेना है सारी. हत्ती घोडे तलवार सेना है सारी. आली आली विष्णू देवा, आता तुझे आली देवा. विष्णुदेव वाचव तुझे वैकुंठ.
युगे युगे विठेवरी रखुमाईचा वल्लभा युगे युगे विठेवरी रखुमाईचा चंदनिया शोभे विठुसावळा काळी चंदनिया शोभे विठुसावळा विठला 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 देवारी उभा रघुमाईचा वल्लभा युगे युगे देवारी उभा रघुमाईचा वल्लभा शोभे विठुसावळा भारी चंदनिया शोभे विठुसावळा विठला 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 युगे युगे देवारी उभा रघुमाईचा वल्लभा युगे युगे देवारी उभा रघुमाईचा वल्लभा नारायण नारायण ओम नमो महावदान्याय विष्णु प्रेम प्रदायते कृष्णाय विष्णु चैतन्य नामरे गौरे त्वचे नमा हे लक्ष्मी नारायणा या नारदाचा आपणास प्रणाम या वैकुंठ नगरीत तुझं स्वागत आहे. मुनी, या वैकुंठ नगरीमध्ये काही विशेष वार्ता? नारायण नारायण हे लक्ष्मी नारायणा आपण तर या अवतारामध्ये फारच उदार दिसत आहात. कारण काय विष्णू प्रेम प्रदायते आपल्या प्रेमाची पद्धत इतकी सुलभ आहे की कोणत्याही भक्ताला त्याची त्वरित कल्पना येते. पण लक्ष्मी नारायणा आपण सर्व देवगणांनी मिळून यमराजांना तिन्ही लोकी प्राणहरण करण्याचा मान दिला खरा, परंतु त्या मानाने उन्मत्त होऊन यमराजांनी तर देवांचे देव इंद्र सृष्टीचे निर्माते ब्रह्मपिता यांची राज्य काबीज केले आहेत. नारायण नारायण आणि आता तर तो आपल्या या वैकुंठीवरती स्वारी करून येणार आहेत. नारायण मुनी, स्वधर्म, निधनश्रेय, परधर्म, भयावह, भगवंताच्या जीव आकारला म्हणून भगवंत जीवाचा मायबाप आहे. माझे अखंड स्मरण असते हा या जीवाचा स्वधर्म आहे. जर यमराज देवांच्या मानाने देवांवरती चाल करून आला तर गर्भ त्यांचे मी आपले भ्रमण कार्य असे चालू देवा. नारायण नारायण लक्ष्मी नारायण आता आपण वेळी सावध केले आहे. आता पाहूया लक्ष्मी नारायण आणि उन्मत्त यमराजा त्यांच्या युद्धामध्ये कोणाचा जय आणि कोणाचा पराजय होतो. नारायण नारायण चंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा आमनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह जिजला वैष्णवात माणूस गीता देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला
सुस्वागतम. लक्ष्मीनारायण तुझा क्षीरसागर माझ्या स्वाधीन कर. तुझा क्षीरसागर माझ्या स्वाधीन कर. तुझा क्षीरसागर माझ्या स्वाधीन कर. हे लक्ष्मीपते नारायण, तुम्ही देवाने मला दिनीलोकी प्राण हरण करण्याचे कार्य दिले खरे, परंतु आता मला ते मान्य नाही. मला या सृष्टीवर श्रेष्ठ होण्याची इच्छा प्रकट झाली आहे आणि म्हणूनच तुझे वैकुंठ साध्य केल्याशिवाय यमराज येतो अरे यमराजा, देवाने दिलेल्या मानाचा तुला फारच गर्व झालाय. माझी वैकुंठ काय, या वैकुंठेत माणूस देखील मिळणार नाही. अरे हात विष्णुदेव, अखंड विजयाचा तिलक लावून आज मी तुझ्या दारी आलो आहे आणि तुझे वैकुंठ साध्य केल्याशिवाय यमराज येतो जाणार नाही. परित्राणाय साधूना, साधूंच्या रक्षणासाठी, विनाशाय चतुर्भुज, दुष्टांच्या नाशासाठी, धर्म संस्थान आपला धाम, धर्माच्या रक्षणासाठी. अरे यमराजा, मला सदैव अवतार घ्यावे लागले. अरे यमराजा, माझ्या या गदाशस्त्राने सारी सृष्टी हादरली तर काय निभावं लागणार. विष्णुदेव, तू माझ्या बरोबर युद्ध करशील रे, परंतु एक ध्यानात ठेव, तुझा माझ्या बरोबर युद्धात पराजय झाला तर तुझे सारे वैष्णव भक्त निंदा करतील आणि या यमराजाचा जय जयकार करतील. तेव्हा अजूनही विचार कर, युद्धातून माघार घे. हा यमराज तुला भय देण्यास समर्थ आहे. अरे यमराज, मग स्वीकार युद्धाचे आव्हान. तर मग विष्णुदेव स्वीकारतो तुझे युद्धाचे आवाहन. विष्णुदेव
वैकुंठाचा राजा झाला यमराज. विष्णूचे वैकुंठ आज साधेल. आता राहिला तो शंकराचा कैलास. शंकरा नेहमी डोळे मिटून जाप करत असतोस. अरे आता तरी डोळे उघडून बघ. असुरीचा पुत्र यमराज सारा देवांना जिंकून तुझा कैलास जिंकण्यासाठी आला आहे. विश्वरूप पाहता या विश्वामध्ये बांधू न शकेल नानादेश कर्मे. शैलजा भगवंत नामाचा जप सोडून इतर जप करणे निरर्थक आहे. भगवंताचे त्याचे प्रेम नसेल तर व्यर्थ आहे. अशा ज्ञानाने अहंकार निर्माण होऊन सर्व नाशास कारणीभूत निश्चित. पार्वती अहंकाराचा प्रभाव एवढा प्रचंड आहे की त्याने देवांनाही गर्विष्ठ करून सोडले आहे. अनेक जन्मानंतर जीवाला पुण्यामुळे मनुष्य जन्म प्राप्त होतो. त्याचा योग्य उपयोग करून मोक्ष प्राप्ती करणे हे त्याच्या जीवाला अवलंबून असते. पार्वती नारायण 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 चंद्र शोभेला शिवाला चंद्र शोभेला चंद्र शोभेला शिवाला चंद्र शोभेला जटे मधोनी निर्माण केले माता गंगेला जटे मधोनी निर्माण केले माता गंगेला चंद्र शोभेला शिवाला चंद्र शोभेला चंद्र शोभेला शिवाला चंद्र शोभेला जटे मधोनी निर्माण केले माता गंगेला जटे मधोनी निर्माण केले माता गंगेला विश्वेश्वराय विरूपाक्ष विश्वरूप सदाशिव शरमय भूभूतेषु तरुणकार शंकर नमो नमः. हे सूप आणि भगवंता या नारदात आपणास प्रणाम. ऋषीवरांच्या आगमनाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. ज्यावेळी यावे देवर्षी आज या कैलासावर मार्गस्थ होण्याचे कारण तरी कोणते? भोलेनाथ आपण अजून येथे शांत. देवर्षी अशी कोणत्या घडीत घटना घडली आहे? लवकर कथन करा. नारायण नारायण. भोलेनाथ आपण नावाप्रमाणे भोळे ते भोळेच राहणार. नारायण नारायण. भोलेनाथ आपण सर्व देवगणांनी मिळून यमराजांना तिन्ही लोकी प्राणधारण करण्याचा मान दिला खरा,
परंतु त्या मानाने उन्मत्त होऊन यमराजांनी तर पृथ्वीवरील असंख्य मनुष्य प्राणी आणि जीवजंतू यांना बंदिस्त केले आहे. आणि त्याने तर देवांचे देव इंद्र, सृष्टीचे निर्माते ब्रह्मपिता आणि वैकुंठ अधिपती लक्ष्मी नारायण यांची राज्य काबीज केले आहे. आणि आता तर आपल्या या कैलासावरती स्वारी करून येणार आहेत. नारायण नारायण. देवर्षी श्रद्धावना लभते ज्ञानम अश्रद्ध दाना पुरुषा धर्मस्य आयु पहा. ज्याप्रमाणे सृष्ट कोरडा कळस आपण अमृताप्रमाणे भरतो, त्याचप्रमाणे जीवनातील प्रत्येक रिकामी क्षणा जीवाने परमेश्वर भक्तीने भरला पाहिजे. देवर्षी या त्रेता युगात कोणी अहंकारापोटी तर कोणी गर्वापोटी आपले सुखाचे जीवन सोडून त्रैलोक्य जिंकण्याची स्वप्ने पाहतात. आणि याच स्वप्नांची पूर्ती करताना ते स्वतःचा मृत्यू स्वतः ओढून घेतात. देवर्षी ते अहंकार यामाने आपला अहंकार त्यागला नाही तर त्याचे हे गर्वारण निश्चितच होईल. नारायण नारायण. भोलेनाथ, आपण या विश्वाचे रक्षण करते आहात. आपणच समस्त देवगण आणि मनुष्य प्राणी यांना तारावे. नारायण नारायण. देवर्षी ते अहंकार यमाचे मी गर्वारण करण्याचा मी सांब सदाशिव प्रयत्न करतो. आपल्याला निघण्याची अनुमती आहे. नारायण नारायण. भोलेनाथांना तर आपण सावध केलेच आहे. आता पाहूया सांब सदाशिव भोलेनाथ आणि उन्मत्त यमराजा यांच्या युद्धामध्ये कोणाचा जय आणि कोणाचा पराजय होत होते. हर हर शिव शंकर तुझे हे बर्फाचे डोंगर. हर हर शिव शंकर तुझे बर्फाचे डोंगर. चार धामाचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. चार धामाचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. हर हर शिव शंकर तुझे बर्फाचे डोंगर. हर हर शिव शंकर तुझे बर्फाचे डोंगर. चार धामाचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. चार धामाचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. तुझे हे बर्फाचे डोंगर. हर हर शिव शंकर तुझे हे बर्फाचे डोंगर. चार धामाचा तुझा देवराज इंद्रदेव, वैकुंठपती विष्णुदेव, ब्रह्मपिता, तुम्ही त्रस्त होऊन या कैलासावर मार्गस्थ होण्याचे कारण तरी कोणते? भोलेनाथ, ती लोकी प्राण हरण करण्याचा मान त्या यमराजाला दाखवला. परंतु त्या मानाने तो फार उन्मत्त झाला आहे. त्याने आम्हा देवांचे राज्य काबीज केले आहे. याच्यावरती आपणच मार्ग काढा भोलेनाथ, आपणच मार्ग काढा. ठीक आहे ब्रह्मपिता, या अहंकार यमाचे मी गर्वान करण्याचा मी सांब सदाशिव प्रयत्न करतो. आपण निश्चिंत राहा. सारा सृष्टीचा अधिपती राजा, सारा सृष्टीचा अधिपती राजा, सूर्यपुत्र यमराज, सूर्यपुत्र यमराज. हे भोलेनाथा, भोलेनाथा, तुझा कैलास माझ्यावर स्वाधीन कर. तुझा कैलास माझ्यावर स्वाधीन कर. तुझा कैलास माझ्यावर स्वाधीन कर. शंभू महादेव, तुम्ही देवानी सारी सृष्टी निर्माण केली, परंतु त्यावरील असंख्य पापी जीवांच्या पाप आणि पुण्याची गणना करून
त्यांचे प्राण हरण करण्याची शक्ती तुझ्या ठिकाणी नसून अन्य कोणतेही देवतेच्या ठिकाणी नाही. तेव्हा तुझा कैलास माझ्या स्वाधीन कर, अन्यथा निघून जाय तू. यमराज, देवसभेमध्ये मिळालेल्या तिन्ही लोके प्राणहरण करण्याच्या तत्वप्रणालीचा तू दुरास करत आहेस. अरे देव आणि जेव यांचे रस्ते जाणून घे. नराचा नारायण, आत्म्याचा परमात्मा, अज्ञानाचा ज्ञानी होऊ शकतो, मग या अहंकारी यमाचा एक आदर्श यमराज का बरं होऊ शकत नाही? शंकरा, मला या सृष्टीवर श्रेष्ठ होण्याची इच्छा प्रकट झाली आहे आणि म्हणूनच तुझा कैलास साध्य केल्याशिवाय यमराज येतून जाणार नाही. अहंकारात बुद्धिभ्रष्ट झालेल्या यमा, तुला कैलास जिंकण्याची खूपच घाई झाली आहे. तुझ्या जीवाच्या परमात्म्यांना युद्धाचे आव्हान करतोस. शंकरा, इंद्राची अमरावती माझी आहे, ब्रह्माचा सत्यलोक माझा आहे माझा, विष्णूचे वैकुंठ या सूर्य पुत्र यमाचे आहे. आता तुझा कैलास माझ्या स्वाधीन कर, अन्यथा स्वीकार माझ्या युद्धाचे आवाहन. यमराज, रुद्र शंकर सोस्मी वेद्यसु यक्ष रक्ष सामा वसुन भवक मेरू शिखर नामहम. हजार रुद्रांमध्ये शंकर मी, यक्ष रक्षसांमध्ये कुबेर मी, वसूंमध्ये अग्नी मी आणि साऱ्या पर्वतांमध्ये मेरू मीच. यमराज, तुझ्या आता भस्मसात होण्याची वेळ समीप आली आहे. ओम नमो पार्वती
रामावे
समस्त देवगण हो या नारदाचा आपणास प्रणाम. यावे देवर्षी. देवगण हो, आपण कोणत्या चिंतेत आहात याची मला चांगलीच कल्पना आहे. नारायण नारायण. देवर्षी, ते अहंकार यामाने आम्हा सर्व देवाचे देवराज्य हस्तगत केले आहे. त्यामुळे आम्ही सर्व देवगण पराभूत झालो आहोत. याच्यावरती तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. नारायण नारायण. एका दैत्याला साक्षात देवाचे देव इंद्र, सृष्टीचे निर्माते ब्रह्मपिता, वैकुंठाधिपती लक्ष्मीनारायण आणि भोलेनाथ आपण तर या विश्वाचे रक्षण करते आहात. आपण देखील यमराजाला युद्धात पराभूत करू शकला नाही. नारायण नारायण. साक्षात देवांवरती आपले वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच देवगण हो आपली निंदा होण्यासारखे आहे. नारायण नारायण. देवगण हो, यातून जर का आपलं संकट निवारण व्हावं असं वाटत असेल तर आपणास मी एक उपाय सुचवितो. सांगा देवर्षी, असा कोणता उपाय आहे? देवगण हो, आपण शिवसुताय वरदमूर्ताय बाळ श्री गणेश याची आराधना करा. तोच आपल्या या संकटाचे निवारण करेल. नारायण नारायण. ठीक आहे, चला तर. गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय देव हो, तुमची एकनिष्ठ भक्ती पाहून मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. तेव्हा तुम्ही इच्छित असे वरदान मागावे. बाळ गणेशा, किती प्रार्थना करण्याचा मान आम्ही त्या यमाला राखला, परंतु त्याच्या सामर्थ्यावर त्याने अधर्म फैलावला. आम्हा साऱ्या देवतांचे देवराज्ये त्याने हिरावून घेतली. बाळा, त्याचे गर्वहरण तुझ्या हातून आहे. जा बाळा, त्याचे गर्वहरण करून या ब्रह्मांडात तूच तारावे अशी आम्हा साऱ्या देवतांची जगती मानवंदना आहे. ठीक आहे देवगण हो, मी यमराजाचे गर्वहरण करण्यासाठी यमराजाची भेट घेतो. नारायण. केली देवानी आराधना विघ्नहरत्या गणाला. केली देवानी आराधना विघ्नहरत्या गणाला. या माता तुझा वध हो, काळ आला या भेटीला. या माता तुझा वध हो, काळ आला या भेटीला. केली देवानी आराधना विघ्नहरत्या गणाला. केली देवानी आराधना विघ्नहरत्या गणाला. या माता तुझा वध हो, काळ आला या भेटीला. या माता तुझा वध हो, काळ आला या भेटीला. या माता तुझा वध हो, काळ आला या भेटीला. या माता तुझा वध हो, काळ आला या भेटीला. आपला पराक्रम पाहून धन्य झालो. नारायण नारायण. नारद मुनी, साऱ्या देवांची देवराज्य जिंकून आज मी ब्रह्मांडात सर्वश्रेष्ठ आहे. तेव्हा तुझं काही हा नारायण 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 नारायण. आहा, नारायण 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 जप करत आहेस ना, तो सोडून यमराज
ओम नमो यमराज असा जप सुरू कर. यमराजे, आपण तर या विश्वाचे अधिपती झाले झाला, परंतु या त्रैलोक्यामध्ये अशी एक शक्ती निर्माण झाली आहे की तो आपला नाश करू शकेल. नारायण नारायण. नारदा, अशी कोणती शक्ती आहे सांग लवकर. नारायण नारायण. सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे आश्रयस्थान म्हणजे तोच दाता, विधाता, सुखकर्ता, दुःखहर्ता, बाळ श्री गणेश. तो तुझा नाश करेल. नारायण नारायण. नारदा, अरे काय बोलत आहेस तू. साऱ्या देवांची देवराची जिंकून आज मी ब्रह्मांडात सर्वश्रेष्ठ आहे. शिव पार्वती नंदन बाळ गणेश लहान आहे, चिमुरडा आहे, तो माझे गर्वहरण कसे काय करू शकतो बरे. नारायण. काय वर्णू तो माझी मूर्ती छोटी, परंतु कीर्ती पर्वता एवढी. नारायण नारायण. यमराजे, बाळ गणेश श्री नावाने बाळ असला तरी त्याची कीर्ती महान आहे. कोणत्याही गणेश भक्ताने गुन्हा केला तर त्यांना शिक्षा देण्यास मागे पुढे पाहत नाही आणि त्याच्या शिक्षेचा तर साक्षात श्रीकृष्णाला देखील दंड भोगावा लागला आहे. नारायण नारायण. तर मग ठीक आहे, तत्काळ जाऊन त्या चिमुरड्याचे प्राण हरतो. हे शिव पार्वती नंदन बाळ गणेश सावधान, हा सूर्यपुत्र यमराज आक्रमण करत आहे. हे बाळ गणेश, संभाळ, संभाळ तुझा गुरुचा आता पाहूया त्या सृष्टाचे विधाते श्री बाळ गणेश समस्त देवगण आणि मनुष्य प्राणी यांना कसे काय तारतात ते. नारायण नारायण. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे हे लाभले जीवन, मानता तू माणूस बन. मानता तू माणूस बन. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन, बहुमोलाचे लाभले जीवन. मानता तू माणूस बन. मानता तू माणूस बन. वाटापायी मागविला इथं तू आता, माणसाच्या जातीला तू लाविला कलंक. माणसाच्या जातीला तू लाविला कलंक. माणसाच्या जातीला तू लाविला कलंक. वाटापायी मागविला इथं तू आतंक. माणसाच्या जातीला तू लाविला कलंक. पुन्हा पुन्हा नाही. तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा
प्रभु देव गजानन प्रभु देव अरे या गांव राजाच्या मोठे स्टेजवर करा आता. श्रेष्ठ आहे तुझे हे वय रणांगणात युद्ध खेळण्याचे नसून मैदानात खेळण्याचे आहे. तेव्हा निघून जायचो नाही तर तुझाही छोटा छोटा प्राण ओढून नेणे या यमराजा खूप आवडेल. यमराजा, देवसभेत मिळालेल्या मानाचा तू दुरुपयोग केलास. त्या मानाचा तुला खूप गर्व झाला आहे. तेव्हा तुझे गर्वहरण करण्यासाठी मी येते आलो तेव्हा स्वीकार युद्ध. अरे हात हे बालका, छोट्या तोंडी मोठा घास बरा नव्हे. या यमराजाची अवहेलना एवढे दुस्साहस तर मग स्वीकारतो तुझ्या युद्धाचे आवाहन. स्वीकार युद्ध. रेडेश्वर, या उंदीर बाबाला पहिला प्रथा आज्ञा. सूर्यपुत्र यमराज. तर मग स्वीकार माझ्या युद्धाचे आवाहन. या सृष्टीवरील सर्व महान अतुल्य पुत्र यमराज तुला युद्धासाठी चुनौती देत आहे. हे बालका, तुझा प्राण असेल तर स्वीकार माझ्या युद्धाचे आवाहन. या यमराजाची
मुकाबला करण्याचे धाडस करत आहे. अरे बाप इकडून पळून ये. तिन्ही लोकी प्राण हरण करण्याच्या मानाने मी फारच गर्विष्ठ झालो होतो. माझ्या हातून घोर अपराध झाला आहे. पण गणेशा, मी पूर्वावत माझे कार्य पार पाडेल. सारा ब्रह्मांडात तूच श्रेष्ठ आहेस. बाळ गणेशा, तुझा जय जयकार असो. यमराजा, तुझे गर्वहरण झाले तेव्हा तुझे कार्य चालू ठेव. तथास्तु. ठीक आहे बाळ गणेशा, मी पूर्वावत माझे कार्य पार पडेल. सर्वांनी जयघोषामध्ये सामील व्हायचं आहे. गणपती बाप्पा Thank you.